आपण पाहतात कोकण वासियांचा बुलंद आवाज, कोकण गर्जना। रोहा पोलीस ठाण्याची धडक कारवाई। दिवसा घरफोडी करणारा अट्टल चोरटा अखेर जेरबंद। 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने केले हस्तगत। पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक। दिनांक 26 मार्च 2025 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने रोहा शहरामध्ये एकूण 7 ठिकाणी असलेल्या फ्लॅटचे कडी कोयंडे तसेच लॉक तोडून घरफोडी करून एकूण 6,16,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली होती। त्याबाबत फिर्यादी श्री राजेंद्र पांडुरंग गुरव, चैतन्य अपार्टमेंट, आदर्श नगर, वरसे, तालुका रोहा यांच्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर क्रमांक 62/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा घडल्यानंतर श्री सोमनाथ घारगे साहेब, पोलीस अधीक्षक रायगड तसेच श्री अभिजित शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक रायगड, श्री रवींद्र दौंडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते। त्याचप्रमाणे श्री मारुती पाटील, पोलीस निरीक्षक रोहा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता रोहा शहरातील तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूचे 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज चेक केले। उपलब्ध असलेल्या घटनास्थळाजवळ प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित इसम दिसून आला। सदर सीसीटीव्ही मध्ये दिसून येणारा संशयित इसम याचा शोध घेतला असता सदरचा इसम रोहित उर्फ अरहान चेतन शेट्टी, फरीदा मेन्शन, शिळफाटा, मुंब्रा, जिल्हा ठाणा येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। माहितीची खात्री झाल्यानंतर रोहा पोलीस स्टेशनच्या कर्तबगार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर आरोपीचा कसून शोध घेऊन त्यास या गुन्ह्यामध्ये अटक केली। त्यासोबतच गुन्ह्यात चोरून नेलेला मुद्देमाल हा त्याची पत्नी सौ शीतल रोहित शेट्टी तसेच समरीन बशीर मंसुरी व आफन बशीर मंसुरी दोन्ही राहणार मुंब्रा, जिल्हा ठाणा यांना विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर दोन्ही आरोपीत यांना देखील अटक करण्यात आली। सदरचे दागिने त्यांनी मुंबई येथील ज्वेलर्स शॉपमध्ये विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने ज्वेलर्स मालक याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिन्यांपैकी 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। सदरचा गुन्ह्याचा तपास श्री सोमनाथ घारगे साहेब, पोलीस अधीक्षक रायगड तसेच श्री अभिजित शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक रायगड, श्री रवींद्र दौंडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा तसेच श्री मारुती पाटील, पोलीस निरीक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रावडे, पोलीस उपनिरीक्षक श्री सलमान खतीब, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार बेल्लेकर, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई गुट्टे, पोलीस शिपाई तेलंगे, पोलीस हवालदार पेडवी यांनी केला आहे। कोकण गर्जनासाठी कैलास जंगम, रोहा, रायगड।